नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 7 सप्टेंबरच्या भागात काय घडले ते आता आपण पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आता आपण पाहतो की सायली जेव्हा सकाळी फ्रेश होऊन आरशासमोर येते तेव्हा अर्जुनने तिच्यासाठी एक फुलांचा बुके व नोट लिहून ठेवलेली असते। त्यात त्याने लिहिलेलं असतं, माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी ही खास फुलं। तर सायली ते बघून म्हणते, काय झालंय आज अचानक यांना, फुलं वगैरे ठेवली आहेत। तर आता इथे दुसरीकडे महिपतने त्याच्या 2 माणसांना पैसे दिलेले असतात व काम पूर्ण करायला सांगितलेलं असतं। तर ती माणसं पण म्हणतात, काम होणार साहेब, एका पोरीचा पाठलाग तर करायचा आहे। तर महिपत म्हणतो, साधीसुधी पोर नाही ती, अर्जुन सुभेदारची बहीण आहे। ती घरातनं बाहेर पडल्यावर कुठे कुठे जाते, तिच्या पाठीपाठी जायचं, भीतीने ना चक्कर येऊन पडली पाहिजे ती। तर आता ती माणसं हो म्हणून निघून जातात। इथे दुसरीकडे सायली तो बुके हातातच घेऊन खाली येते। खाली हॉलमध्ये सगळे बसलेले असतात। सायली घाईघाईत येते व किचनमध्ये जात असते तर प्रताप तिला थांबवतात व म्हणतात, सायली कुठे जातेस? तर सायली म्हणते, बाबा माफ करा, मला जरा उशीरच झाला उठायला। तर कल्पना पण म्हणते, सायली कुठे जाऊ नकोस, बस इथे। तर सायली म्हणते, अहो आई, पण आधी किचनमधला आवरून येते। तर कल्पना म्हणते, तू आज कुठेही जायचं नाहीयेस, बस म्हटलं ना। आणि विमल किचनमध्ये असते, तिलाही सांगते, विमल तू पण इथे ये। तर आता अर्जुन सायलीकडे बघत असतो तर ती त्याला नजरेनेच थँक्यू म्हणते त्या फुलांसाठी। तर आता ही गोष्ट कल्पना व प्रताप बघतात आणि प्रताप असं हसतच म्हणतात, आता घाईच्या वेळेत नवऱ्याला नजरेने थँक्यू म्हटलेलं बरं झालं हो तुला, असं म्हणत ते दोघेही हसू लागतात। तर आता सायली लाजत असते। कल्पना असं म्हणते, असू द्या हो, आपण ना काहीच बघितलं नाही असं दाखवूयात। सायली, आम्ही काहीच बघितलं नाही, तुमचं चालू देत। तर सायली आणि अर्जुन आता त्यावर लाजत असतात। आता इथे दुसरीकडे अस्मिता बाहेर असते। तिला अर्जुनचा असा मेसेज येतो की अर्जुन तिला म्हणतो की अस्मिता आज लवकर घरी ये, आपण सायली डे सेलिब्रेट करणार आहोत। तर अस्मिता हा मेसेज वाचून खूप खुश होते आणि रिक्षा पकडायला पुढे जाते। इथे दुसरीकडे विमल सुद्धा एका प्लेटमध्ये भरपूर फुलं सजवून आणि चहाची कप घेऊन सजवून एका ट्रेमध्ये घेऊन येते। तर आता सायली विचारते की आता ही फुलं कशासाठी, आज काही खास आहे का विमलताई? तर सगळे असं म्हणतात, हो आज खास दिवस आहे, कारण आज आहे सायली डे। तर सायली आता म्हणते, सायली डे म्हणजे? तर कल्पना म्हणते, आज ना तुझा दिवस आहे, तू आज फक्त आराम करायचंस। आज आम्ही जे काय करू ना ते फक्त तुझ्यासाठी करणार आहोत आणि त्या ट्रेमध्ये पण तुझ्यासाठी गंमत आहे। तर आता सायली उघडून बघते तर त्यामध्ये सगळे चहाचे कप ठेवलेले असतात। सायली म्हणते, चहा? पण एवढे चहाचे कप कोणासाठी? तर प्रताप असं म्हणतात, तुला चहा आवडतो ना सायली, अगं आज आम्ही पण सगळे चहाच पिणार आहोत। तर सायली म्हणते, बाबा पण तुम्ही सगळे कॉफी पिता ना, मग माझ्यासाठी चहा पिणार आहात? तर कल्पना म्हणते, अगं तुला पण काही गोष्टी आवडत नसतीलच ना, मग आम्हाला आवडतं म्हणून तू बनवतेसच आणि खातेसही, मग एक दिवस आम्हाला पण जरासं करू देत की। तर सायली हे ऐकून खूप खुश होते। आता विमल सगळ्यांना चहा देते। इथे दुसरीकडे अस्मिता घरी येण्यासाठी रिक्षा पकडायला रस्त्यावरून चालत असताना ती महिपतची 2 माणसं गुंड तिचा पाठलाग करत असतात। जेव्हा ती मागे वळून बघत असते तेव्हा तिला थोडा संशय येतो की ही माणसं इथपर्यंत माझ्या मागे कशी काय आली, पण तरीही ती चालू लागते। आता अस्मिताला समजतं की ही माणसं तिचाच पाठलाग करतायत, तेव्हा ती जोरजोरात चालू लागते। तर इथे दुसरीकडे आता सगळेजण आल्याचा चहा पियायला घेतात। तर प्रताप चहा पितात व म्हणतात, वाह, सासूने सुनेसाठी अगदी प्रेमाने खास चहा केलाय। तर सायली म्हणते, बाबा चहा असा पित नाहीत, मी दाखवते कसा पितात, असं म्हणत आता ती चहा बशीत ओतून पिते व म्हणते की असा पितात चहा। तर सगळे आता हसू लागतात। तर आता प्रतापही तसाच चहा पितात आणि ते बघून अर्जुन आणि कल्पनाही तसेच चहा पितात।
व सगळेजणच आता खूप खुश झालेले असतात। विमलही तशीच बशीत घेऊन चहा पिते। अर्जुन असं म्हणतो, आपण कॉम्पिटिशन ठेवूयात का? जो चहा पिताना जोरात आवाज करेल तो जिंकला। तर आता सगळे तसाच चहा पिऊ लागतात। अर्जुन म्हणतो, या कॉम्पिटिशनमध्ये कोणी जिंकलेलं नाहीये आणि हरलेलंही नाहीये, वी ऑल आर सेम। प्रताप असं म्हणतात, मी काय म्हणतो, आपण दर आठवड्याला एकदा ही फुरके मारण्याची स्पर्धा घेऊनच टाकूयात। तर आता हे ऐकून सगळेच हसू लागतात। तर आता प्रताप अर्जुनला इशारा देतात की आपल्याला आज जाऊन सायलीसाठी काहीतरी घेऊन यायचं आहे ना। तर आता अर्जुनलाही तो इशारा समजतो। आता अर्जुन आणि प्रताप दोघंही म्हणतात, आम्ही जरा आलोच हां। तर सायली आणि कल्पना आता हॉलमध्ये बसलेले असतात। आता इथे दुसरीकडे अस्मिता त्या 2 माणसांपासून गुंडांपासून वाचण्यासाठी पळत असते व ती माणसं तिच्या मागेच पळत असतात। अस्मिता आता त्यांना बघून खूप घाबरलेली असते, कारण ती आता धावत असते आणि ती माणसं सुद्धा तिच्या मागेच त्याच वेगाने येत असतात। इथे आता अर्जुन व प्रतापने सायलीसाठी तिला आवडतात म्हणून मोगरा आणि चाफा आणून तिच्या समोर ठेवतात। म्हणजे एका प्लेटमध्ये मोगऱ्याची आणि चाफ्याची फुलं सजवून आणलेली असतात। सायली ते बघून खूपच खुश होते, कारण तिला मोगरा आणि चाफा खूप आवडत असतो। ती असं म्हणते, आई मी यांचे गजरे बनवू का? तर कल्पना म्हणते, अगं बनव ना, तुला जे हवंय ते कर तू। तर आता इथे दुसरीकडे अस्मिता त्या 2 माणसांपासून वाचण्यासाठी एका ठिकाणी लपून राहते। ती माणसं तिथेच असतात व अस्मिताला शोधत असतात, कारण अस्मिता अचानक दिसेनाशी झालेली असते। इकडे आता सायलीने गजरे बनवलेले असतात। ती म्हणते, हा गजरा ना अस्मिताताईंसाठी बनवलाय, त्यांच्या मोकळ्या केसांवर खूप छान दिसेल। तर कल्पना हे ऐकून म्हणते, अगं आज आपण तुझा दिवस साजरा करतोय ना सायली, तरी तुझ्या मनात विचार बाकीच्यांचेच हा। सायली आता पहिला गजरा करून देवी आईला वाहते आणि दुसरा गजरा ती कल्पनाला आणून देते आणि एक गजरा स्वतःसाठी बनवते। ती तो गजरा आता अर्जुनकडे आणून देते, कारण तिला असं हवं असतं की तो गजरा तिच्या केसात अर्जुनने माळावा। अर्जुन तो गजरा बघून असं म्हणतो, गजरा? मी काय करू हा गजरा? असं म्हणतो तो। तर सायली म्हणते, अहो मी तुम्हाला घालायला नाही सांगत आहे, माझ्या केसात माळायला सांगते। अर्जुन म्हणतो, तू आज मला सगळ्यांसमोर आणि तुझ्या केसात गजरा माळायला सांगतेस? असं तो कल्पना आणि प्रतापकडे बघत म्हणतो। तर सायली म्हणते, काय हरकत आहे, मी माझ्या नवऱ्यालाच सांगते ना। तर कल्पना आणि प्रतापही हसू लागतात। कल्पना असं म्हणते, अर्जुन माळ माळ, सायलीच्या केसात गजरा माळ, तिच्याही हौशी पूर्ण कर। तर अर्जुन म्हणते, ओके बॉस। तर आता अर्जुन गजरा घ्यायला जातो, तेव्हा सायली आता मुद्दामच त्याच्यासोबत गंमत करायला त्याला गजरा लगेच हातात देत नाही व गजरा घेऊन पळत असते व ते दोघंही एकमेकांच्या मागे आता घरभर पळत असतात। आणि हे बघून कल्पना प्रताप सगळे त्यांच्यावर हसत असतात। अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि तो गजरा घेऊन आता सायलीच्या केसात माळतो। तर तेवढ्यातच अस्मिता आता धावतच घाबरत त्यांच्या दारात येते व मम्मा असं जोरात ओरडते। ते बघून आता सगळ्यांना खूपच धक्का बसलेला असतो, कारण अस्मिता खूपच घाबरत धावत घरात आलेली असते। हे बघून कल्पना, प्रताप, अर्जुन, सायली या सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूपच शॉक दिसत असतो। तर प्रेक्षकांनो, आता पुढील भागात काय घडणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।